तिकडे कल्याणमध्ये गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेकडो महिलांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील गावं आणि पाड्यांमध्ये सिलेंडर मिळणं कठीण झालंय। नंबर लावूनही गॅस मिळत नाहीये, तर तासनतास रांगेत उभं राहिल्यानं घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाता येत नाहीये आणि त्यामुळे रोजगार गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। या परिस्थितीत महिलांनी शेतातून लाकूड गोळा करून घरासमोर चुली पेटवल्यात। आळीपाळीनं चुलीवर स्वयंपाक करत त्या आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत। गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका गरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना बसतोय। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। साधारण या भागातले 30-40 अशी घरं आहेत, तिथे ही स्थिती आहे ज्यांच्या घरी हा गॅस सिलेंडर संपलेला आहे आणि गॅस सिलेंडरसाठी काही जण रांगेत उभी राहिली, काही जणांनी नंबर लावला, मात्र गॅस सध्या मिळत नाही। आणि त्यामुळे आपण बघतोय जे जेवण गॅसवर बनायचं तो गॅस आणि त्या गॅसची जागा आता चुलीने घेतलेली आहे। गॅसच्या आजूबाजूला जेवण करण्यासाठी जी भांडी असायची ती भांडीसुद्धा आता चुलीच्या आजूबाजूला पाहायला मिळतात आणि त्या चुली कशा पेटवल्या जात आहेत आणि कशा प्रकारे हे जेवण तयार करतायत हे सुद्धा मी तुम्हाला या गल्लीमध्ये जाऊन दाखवतो। जर आतमध्ये आपण बघितलं अनेकांचे गॅस मिळत नसल्यानं गॅस बंद आहे आणि त्यामुळे इथे या संपूर्ण गल्लीमध्ये या चुली जर बघितल्या तर ही एक चूल, ही दुसरी चूल, त्याच्यानंतर इकडे तिसरी ही चूल आणि एका म्हणजे इथे साधारणपणे आपण घरं बघितली तर 10-12 घरं आहेत, तर 2-2, 3-3 घरामागे एक चूल आहे आणि आळीपाळीनं हे जेवण तयार करताना आपल्याला पाहायला मिळेल। ही चौथी चूल आहे, इथे एक 5वी चूल, इथे सुद्धा पेटवली, इथे सुद्धा मला वाटतं चहा करतात, इथे 6वी चूल, इथे पोळ्या करताना पाहायला मिळतात, इथे 7 आणि 8 अशा 8 चुली आपल्याला एका गल्लीमध्ये पाहायला मिळतात। एक मिळून करतो, त्यांचं झालं का मग आम्ही करतो स्वयंपाक, आमचं झालं का हे करतात असं। कामावर पण जायचंय? हो, कामावर पण जायला लागतं, येऊन एवढं स्वयंपाक करायला लागतं धुरामध्ये। कधी सवय नाही तर होत पण नाही, पण आता काय करायचं, मजबुरी, भूक लागते तर करावंच लागतं। गॅस गॅसचा काय भरोसा नाही, महिना झाले बुक केलाय पण आलाच नाही। असं जर बाटले जर आम्हाला टाइमवर भेटणार नाही तर आमचं चुलीवरच आम्ही काम धंदा करून या चुलीवर स्वयंपाक बनवा, मग चुलीवरचं केव्हा आवडणार? करता काम तुम्ही? मी घरकाम करते, माझ्या किती 4-5 घरकामं होते, आता माझ्या 2-3 कामं सुटतात, फक्त आता 2च काम आहेत, ते पण मी सुटली ह्या कारणामुळेच की बाबा उशीर होतो, बाबा तुम टाइम पे आते नाही हो। एकीकडे कामावरही जायचंय, दुसरीकडे आता लाकूडही गोळा करायचे आहेत आणि आता पोट भरण्यासाठी चूलही पेटवायची आहे आणि यात त्या कुठेही कमी नाही आहेत। खरं तर आज ना उद्या प्रत्येकाच्या घरात गॅस येईल, गॅसचा जो पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत होईल या आशेवर ते आहेत, मात्र सध्या तरी त्यांनी गॅस बाजूला ठेवून सगळीकडे चुली पेटवल्यात। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, कल्याण डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।